नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नाही नुसतं नाशिक आणि दिंडोरीच नाही तर धुळे असेल, माझ्याकडे नंदुरबार होतं, जळगाव, रावेर, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे होती आणि सगळ्याच मतदारसंघाची माहिती मी त्या ठिकाणी मागवलेली आहे आणि मतदान झाल्यानंतर काउंटिंग झाल्यानंतर कुठल्या मतदारसंघात किती मतं पडली याची मी माहिती घेणार आहे आणि तशी नेहमीचीच बाब असते, त्याच्यामध्ये काही नवीन असं काही नाही। भाजप आमदारासह पदाधिकाऱ्यांची धडधड वाढलेली आहे। नाही, त्याचं धडधड वाढण्याचे काही कारणच नाहीये, सर्वांनी व्यवस्थित काम केलेलं आहे। मला वाटतं आता मी फक्त आकडेवारी पर्सेंटेज मध्ये घेतलेली आहे, कुठलं पर्सेंटेज किती झालं, कुठल्या प्रभागाचं किती झालं आणि त्याचबरोबर आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोणत्या बूथवर किती मतं पडलीत ही माहिती मी घेणार आहे। दुसरं काही विचार पाहिजे एवढंच। ग्रामविकासाची परिस्थिती कशी चांगली आहे आणि मराठवाड्यातले जवळजवळ 1255 तुमच्याकडे कुठलाच प्रश्न नाही माझ्यासाठी। नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।